मंत्र्याच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या निवासस्थानी ईडीनं छापे टाकले आणि कोट्यावधींचं घबाड जप्त करण्यात आलं। लोकसभा निवडणूक सुरू असतानाच ईडीनं केलेल्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। पाहुयात झारखंडची राजधानी रांचीमधला हा जबरदस्त रिपोर्ट। नोटांची ही थप्पी पाहून एखाद्या बँकेतील हे दृश्य असावं असं तुम्हाला वाटेल। कारण इतकी रोकड फक्त बँकेतच असू शकते आणि त्यातच या पैसे मोजण्याच्या मशीन्स पाहून ही बँकच आहे असंच कुणालाही वाटेल। पण दिसतं तसं नसतं असं जे म्हटलं जातं ते खरं ठरलंय। रांचीमध्ये ईडीने ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या निवासस्थानी छापेमारी केली। त्यावेळी तब्बल 20 कोटींची रोकड सापडली। ही रक्कम मोजण्याकरता मशीन्स मागवावी लागली आहेत। मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी एवढी मोठी रक्कम सापडल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। कांग्रेस के मंत्री के निजी सचिव के नौकर के पास से ये नोटों का पहाड़ निकला है। झारखंड ग्रामीण विकास विभागाच्या काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ईडीकडून 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। छाप्यात जप्त करण्यात आलेले पैसे नेण्याकरता अनेक ट्रंक वापरावे लागल्या। मंत्री आलमगीर आलम हे पाकूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत। तसंच सध्या त्यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे। मात्र ही जबाबदारी सांभाळताना त्यांनी पैशांचा चांगलाच लाभ करून घेतला हे छाप्यांवरून स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।